जरा मंदिरात जाऊन बघून ये ना, श्री का नाही आला अजून. आई येईल तो, कशाला काळजी करतेस तू. आणि तो काय शाळेत जाणारा लहान मुलगा आहे का हरवायला. येईल. आणि असंही आज श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे अभिषेक आणि पूजा करायला वेळ लागला असेल. येईल तो इतक्यात. प्रसाद नंतर दे, आधी आधी ये ना, आधी घेते रे बाळा. आता असं कर ना, साखरपुडा झाल्यानंतर तूच प्रसाद दे सगळ्यांना तुझ्या हाताने. हा प्रसाद नाहीये, माझा साखरपुडा झाल्याचे पेढे. हा तुझा साखरपुडा अरे आज आहे आपल्याकडे. मी अंजलीशी साखरपुडा करून आलोय. एकदाही गिरीजाचा विचार नाही केलास का रे. तू कशाला करशील म्हणा विचार. कारण विचार केला असतास ना, तसा वागलाच नसतास. एका क्षणात तिची सगळी स्वप्न मोडून टाकलीस तू. माझ्या स्वप्नाचं काय. कालपर्यंत श्रीकांतरावांची सावली सुद्धा अंजूवर पडू नये असं आपल्याला वाटत होतं. आणि आता आपली अंजू श्रीकांतरावांची सावली बनवून आयुष्यभर त्यांच्या बरोबर फिरणार. त्यांनी अंजूपासून लांब राहावं म्हणून मी सुद्धा काय काय प्रयत्न केले, पण शेवटी हे असं घडायचं होतं. काय रागिणी, अगं काय घडायचंय ना हे कधीच आपल्या हातात नसतं. आणि मुख्य म्हणजे आपण कुणाचं काय वाईट केलंय की आपलं वाईट होईल. आपल्या अंजूच्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून तिच्यावर प्रेम करणारही कुणी आहे हे पाहिलं आणि मला बरं वाटलं. मला या घरात राहावंसच वाटत नाहीये. कुणासाठी राहू सांग ना. वाटलं होतं माझ्या मुलाचं लग्न होईल, पद्मजाच्या रूपात गिरिजा या घरात येईल. कसं काय आणि कसलं काय. पोचलात की फोन करा. हो. गेलात की तिकडचेच वाल. आणि येणार कधी. आता घरात गणपती आहे ना, एखादा दिवस आग्रह झाला तर थांबीन, पण तसा फोन करेन तुला. फोन नक्की करा. हो येऊ. या. गिरिजा दरवाजा उघड. मी माझं काहीतरी बरं वाईट करून घे ना पप्पा. नाही नाही बेटा, असं नाही बोलायचं. असं काही करायचं नाही. मी आहे ना, इथे आहे ना. अहो हे सगळं काय चालवलंय. हे बघ बेटा, मी श्रीकांत आणि तुझ्याबद्दल बोलण्यासाठी इथं आलो, पण आधी दरवाजा उघड ना तू. त्याच्याशिवाय आपल्याला कसं बोलता येईल. तुम्ही नक्की त्याचबद्दल बोलणार आहात ना. हो बेटा हो, उघड ना दरवाजा उघड. पद्मजा पुन्हा माझ्या आयुष्यात आली आहे. मग तुझा विश्वास होता ना, असंच घडणार आहे. हाऊ यू नो मी. नाही म्हणजे मी अगं नाही सांगता येते मला. मी नको बोलूच नकोस. मला माहित आहे असे शब्द ना आता 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 साचलेत आणि ते बाहेर यायला असुसलेत. हो की नाही. हाऊ तू असेल ना माझ्यासोबत. अरे मी कुठे जाणार. मी तुझ्या सोबतच आहे डार्लिंग. येस. आता हाऊ पद्मजा पुन्हा या घरात येणार म्हटल्यावर काय असं म्हणायचं नाही. घरातल्यांचे ग्रह फिल्डिंग लावून बसले तुला आउट करायला. आउट होणार अजिबात नाही. मग आता तू माझा नातू शोधतोस. दॅट्स इट. स्वीटहार्ट स्वीटहार्ट अरे 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 अरे. आता हाऊ काहीच वाईट घडू शकणार नाही, कारण माझी पद्मजा माझ्या सोबत आहे. हे बघ, ती अंजली तुझी पद्मजा आहे किंवा नाही मला माहित नाही, पण तिने होकार दिल्यामुळे माझा पूर्वीचा श्री मला परत मिळाला. नुसता तो सज्जन आणि प्रामाणिक असून काय उपयोग आहे. त्या घरातल्या माणसाने तुला स्वीकारायला हवं ना. शेवटी त्या घरात तुला राहायचंय आणि ती महामाया इतक्या सहजासहजी या लग्नाला होकार देईल असं मला नाही वाटत.